भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या सख्या मामाची काल अपहरण करून हत्या झाली आणि त्यानंतर आता त्याचा तपास जो आहे तो खरं तर युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे. आपण जर पाहिलं तर अगदी काही वेळापूर्वीच अंत्यसंस्कार जे आहेत त्यांच्यावर ते सुरू होते आणि त्यानंतर आता आपण ॲडिशनल सीपी जे आहेत मनोज पाटील तर त्यांच्याकडून अधिकची माहिती घेतली आहे. त्यांच्या माहितीनुसार अद्यापही हत्येचं कारण जे आहे ते स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र एखाद्या धारदार शस्त्राने हे वार जे आहेत ते झाले असल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. साधारण 4 ते 5 जण जे आहेत ते याच्यामध्ये आरोपी जे आहेत ते समाविष्ट होते असं देखील माहिती मिळते आणि त्यांचा तपास जो आहे तो देखील आता युद्ध पातळीवर सुरू आहे. मोबाईल फोन्स असतील त्यासोबतच ती गाडी असेल तर या सर्वांचा तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जातो आणि आरोपींना जे आहे ते शोधण्याचं काम जे आहे ते सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. अजूनही कारण जे आहे ते खरं तर अस्पष्ट आहे. नेमका काय कारण होतं, का हत्या करण्यामागचं मूळ कारण काय होतं ते खरं तर ते पोलिसांना शोधायचं आहे. आरोपींना जेव्हा आरोपी जे आहेत ते मिळून आल्यानंतरच ही संपूर्ण कारणं जी आहेत ती समोर येतील अशी देखील त्यांची माहिती आणि यासोबतच तपास जो आहे तो त्याच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये कुठलीही बाधा येऊ नये त्यामुळे अधिकची माहिती जी आहे ती त्यांना देता आलेली नाहीये. मात्र काय एकूणच माहिती दिली आहे जाणून घेऊयात मनोज पाटील यांच्याकडून. या प्रकाराची अतिशय गंभीर्याने दखल पुणे पोलिसांनी घेतलेली आहे. पोलीस स्टेशन आणि झोनकडून जवळजवळ 10 टीम्स याच्यावरती काम करत आहेत. या व्यतिरिक्त क्राईम ब्रँचच्या 6 ते 7 टीम अशा जवळजवळ 16 ते 17 टीम्स याच्यामध्ये काम करतात. तपासामध्ये टेक्निकल तपासाबरोबर इतर सर्व ह्युमन इंटेलिजन्स या प्रकारचा सगळा तपास पोलीस करत आहेत. निश्चित काही ठिकाणी तपासामध्ये प्रगती आहे, परंतु ज्यावेळेला क्लिअर माहिती मिळेल त्यावेळेला माध्यमांसमोर आम्ही सादर करू. सर काय कारण वगैरे काय कळलं कशाचं? नाही, हे अजूनही तपास आहे. टू अर्ली टू डिस्क्लोज असं मला म्हणता येईल. तर त्याच्यामुळं आमच्या टीम्स काम करतायत. जसं याच्यामध्ये प्रोग्रेस होईल तसं आपल्याला अपडेट करू. टेक्निकल दृष्ट्या म्हणजे नेमकं काय शोधलं जात आहे की टॉवर लोकेशन, मोबाईल फोन लोकेशन किंवा काही इतर गाडीचा काही तपास अद्याप लागलाय? सगळ्या गोष्टी ज्या ज्या येतात, ज्या टेक्निकली अवेलेबल असतात, ओपन सोर्समध्ये असतात किंवा इतर माध्यमातून असतात, त्या सगळ्या गोष्टी आम्ही बघतो. मी स्पेसिफिक सांगणार नाही कारण इन्व्हेस्टिगेशनला बाधा होईल असं कुठलंही डिस्क्लोजर या ठिकाणी करता येणार. किती वेळ लागेल साधारणतः? काय असं आहे आपल्या जवळपास पोहोचलेत का आरोपींच्या? मला असं वाटतं लवकरच व्हायला काय हरकत नाही. पोलीस तपास करत आहेत. प्राथमिक असं काय कळतंय का की जागेच्या व्यवहारातनं किंवा अन्य वेगळं कारण का असं काय आले का कुटुंबियांकडनं किंवा असं काही आले का पुढे? असं नाही सांगता येणार. इन्व्हेस्टिगेशनला ज्याच्यामुळे बाधा पोहोचू शकेल अशी इन्फॉर्मेशन या स्टेजला डिस्क्लोज करणं योग्य होणार नाही. गाडीबद्दल काही समजलंय का? कारण त्या गाडीतून सीसीटीव्ही समोर आहे ते त्याचाही आम्ही तपास घेतोय कारण तोही एक एव्हिडन्सचाच भाग आहे. ते ज्या गोष्टी पुढे आलेली आहे गाडी संदर्भातली त्या संदर्भात सुद्धा पोलीस तपास कशा प्रकारे मारले काय कळलं म्हणजे काय निघलं कुठून काय? नाही, असं दिसतंय की त्यांना उचलल्यानंतर काही तासात पुढच्या ही कृती केल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. तरी पण आम्ही अधिक तपास करतो. कशा प्रकारे वार कशाने केले? नाही, फायर आर्मचा वापर तर दिसून येत नाहीये प्रथमदर्शनी. याच्यामध्ये काही वेपन किंवा ब्लंट वेपन अशा प्रकारचा वापर असू शकतो.